नमस्कार मंडळी, आज आपण आईस्क्रीम बनवत आहोत, ते सुद्धा स्ट्रॉबेरी फ्लेवरचं आणि ओरिजिनल स्ट्रॉबेरी वापरूनच आपण हे आईस्क्रीम बनवणार आहोत। तर आता उन्हाळाही खूप वाढलेला आहे, उन्हाळ्याची झळ खूप बसते आहे, तर त्यावेळेला थंडगार काहीसं खावं असं वाटतं आणि घरी बनवलेलं आईस्क्रीम केव्हाही बेटर असतं। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी 2 कप भरून दूध आधीच तापवून घेतलेलं आहे। त्याच्यातलं आता थोडं दूध मी एका वाटीमध्ये काढून घेणार आहे आणि उरलेलं दूध आता मी परत गरम करायला ठेवणार आहे, कारण की हे आधीच तापवून ठेवलं होतं, म्हणून मी आता हे पुन्हा तापवायला ठेवलेलं आहे। आणि दुधाला उकळी येईपर्यंत आपण काय करूया, जे वाटीमध्ये दूध काढलेलं आहे त्यामध्ये 2 पोह्याचे चमचे एवढं कॉर्नफ्लोअर मिक्स करून घ्यायचं, घोळ बनवून घ्यायचा आहे। रूम टेम्परेचरवरच्या दुधामध्ये कॉर्नफ्लोअर व्यवस्थित मिक्स होतं आणि घोळ व्यवस्थित बनतो। तर आता हे आपण 2 चमचे भरून आपण कॉर्नफ्लोअर व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। आणि एकीकडे आता दूधही तापलेलं आहे, गरम झालं आहे, त्यामध्ये बारीक धार करून आपण हे जे कॉर्नफ्लोअरचं बॅटर आहे ते टाकायचं, मिक्स करायचं स्लरी, आणि पटपट एका हाताने आपण चमच्याने दूध ढवळत राहायचं, जेणेकरून गुठळ्या होणार नाही आणि कॉर्नफ्लोअर खाली तळाशी पातेल्याच्या तळाशी बसणार नाही। तसंच इथे आवडीप्रमाणे इथे साखर टाकायची आहे। मी इथे साधारण 4 ते 5 चमचे आपण साखर वापरलेले आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिश्रण ठीक होईपर्यंत, म्हणजे घट्टसर होईपर्यंत आपण गरम करायचं। कॉर्नफ्लोअर व्यवस्थित शिजू द्यायचं आहे, तर साधारण 3 ते 4 मिनटं मंद गॅसवरती हे सारण उकळून घ्यायचं। तर मिश्रण तयार आहे किंवा शिजलेलं आहे कसं चेक करायचं, तर पळीच्या मागच्या साईडला व्यवस्थित असं एक रेष ओढून बघायची। तर मिश्रण असं मिक्स नाही झालं किंवा असं व्यवस्थित सेपरेट राहिलं तर समजायचं आपलं मिश्रण व्यवस्थित तयार आहे। तर आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं, थोडं थंड करून घ्यायचं आहे मिश्रण, आणि एका डब्यामध्ये, म्हणजे ज्या भांड्यात आपल्याला आईस्क्रीम लावायचं आहे त्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। आणि हे फ्रीजरमध्ये आपण एक साधारण 2 तास ठेवायचं आहे, सेमी सॉलिड होईपर्यंत आपण ठेवायचं आहे। आणि पुन्हा एकदा बाहेर काढून मिक्सरमध्ये म्हणजे चर्न करून घ्यायचं आहे। तर चर्न करताना त्यामध्ये आपण क्रीम टाकणार आहोत, फ्रेश क्रीम। मी इथे अमूलचं फ्रेश क्रीम वापरते, साधारण एक छोटी वाटी भरून आपण अमूलचं फ्रेश क्रीम टाकतो आहोत। तर तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही दुधावरची सायही 1 वाटी टाकू शकता। आणि इथे आपण स्ट्रॉबेरी फ्लेवरसाठी इथे मी स्ट्रॉबेरी आणलेल्या होत्या आणि साधारण 200 ग्रॅम स्ट्रॉबेरी होत्या, त्यामध्ये 100 ग्रॅम साखर टाकली आणि थोडंसं एक अर्धी वाटी पाणी टाकून ते व्यवस्थित शिजवून घेतलं आणि त्याचं असं एक कंपोत म्हणतात तसं त्या प्रकारे त्याचं टेक्स्चर बनवून घेतलं। आणि ते मी आता या मिक्सर जारमध्ये टाकते आहे, जे आपण आईस्क्रीमचा बेस बनवलेला होता त्यामध्ये मी ॲड करते आहे। आणि व्यवस्थित चर्न करून घ्यायचं, फिरवून घ्यायचं मिक्सर, पुन्हा एकदा ब्लेंड करून घ्यायचं। तर बघा किती छान असं नॅचरल कलर आलेला आहे। तर तुम्हीसुद्धा स्ट्रॉबेरी साखरेमध्ये शिजवून मग तुम्ही कुठल्या पण रेसिपीमध्ये वापरू शकतात, कारण की त्याच्याने फ्लेवर आणि कलर आणि स्वादही खूप छान वाढतो त्याचा। जर तुम्ही डायरेक्ट वापरलं ना तर त्याच्यामध्ये पाण्याचा कंटेंट असतो आणि त्याच्याने जास्त क्रिस्टल्स जमू शकतात, म्हणून तुम्ही अशा पद्धतीने स्ट्रॉबेरी शिजवून तुम्ही हे आईस्क्रीममध्ये वापरू शकतात। तर बघा आता चर्न करून झालेले आणि त्यामध्ये मी काही जे स्ट्रॉबेरी आहे साखरमध्ये शिजवलेले ते मी क्रंचीनेससाठी सुद्धा ॲड केलेत। आणि एक पॉलिथिनची पिशवी आपण असं डब्याला लावलेली आहे, जेणेकरून क्रिस्टलाइज होणार नाही आणि सॉफ्ट आईस्क्रीम बनेल। तर तुम्ही कोणती दुधाची पिशवी अशी पॉलिथिन तुम्ही लावू शकतात। आपण हे कमीत कमी 8 तास किंवा रात्रभर ओव्हरनाईट आपण हे फ्रीज करून घेतलेलं आहे, रेफ्रिजरेटरमध्ये फ्रीझरमध्ये ठेवलेलं आहे। तर बघा अशा पद्धतीने, आणि आपण लगेच काढायचं नाही, हे आईस्क्रीम थोडंसं एक 5-7 मिनटं बाहेरच राहू द्यायचं आणि मग काढायचं, म्हणजे चमच्याने छान खरवडलं जातं आणि आईस्क्रीमही छान सॉफ्ट निघतं। तर माझ्याकडे स्कूपर नाही आईस्क्रीमचा, मी असंच आपला चमचा असतो, भाजीचा चमचा डाव, तो वापरलेला आहे आणि त्याच्याने स्क्रेप केलेला आहे आईस्क्रीम। तुम्ही बघू शकता छान असं सॉफ्ट आईस्क्रीम तयार झालेलं आहे। तर मी हे आईस्क्रीम लगेच काढण्याची घाई केली, तुम्ही एक 2-4 मिनटं रेस्ट करू द्यायचं आहे आईस्क्रीम आणि मग काढायचं, म्हणजे छान चमच्यामध्ये निघतं ते आईस्क्रीम। तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी करून बघा आणि घरच्या घरी बनवलेली आहे आणि अगदी कमी खर्चात बनतं। बाहेर आपल्याला एवढ्या स्कूपसाठी जवळजवळ 100 रुपये आपल्याला द्यावे लागतात या 1 ते 2 स्कूपसाठी, पण आपण हे घरी
आपण डबा भरून असं छान आईस्क्रीम बनवलेलं आहे, मनसोक्त आपण खाऊ शकतो. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि चॅनलवरती नवीन असणार तर बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे पुढचे सर्व येणारे जे व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.